जिथे वेळ असतो तिथे पैसा येतो. पण मित्रांनो खोट आहे रे. आलो घेऊन पार्सल मी, चल हिसकून घेऊन येतो. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आजचा दिवस कसा गेला हे ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेलच मित्रांनो. कारण की सगळे लग्नाला गेले आणि मला घेऊन गेलेले, कारण की मी आवरत होतो आणि डायरेक्ट पळून गेले सगळेजण. नेमकं काय झालं बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. मस्त एकदा जेवण खावण करून घेतलं आणि मला सकाळपासून उपाशी मी. जाऊ दे असंच. जाऊ दे तिथं. पोह्यांनी काय होणार आहे? एवढं एवढंसं पोह्यांनी काय होणार आहे? करून घ्यायचं, खाऊन घ्यायचं. काय एवढं एवढंसं तर पोहे नाही, काय काय असतं पोहे. काहीतरी आणावं लागल. हा काहीतरी घेऊन येतो, भूक लागली. नाही ग, काहीतरी भूक लागली. अरे खरंच नाही, चहा खाण्याने काय भूक लागणार आहे का मित्रांनो? चहा खाली बी खातो आणि जेवण बी करतो, दोघं काही व्यवस्थित होईल. ते दूध ना असं नको मला लागल. मग कर ना मग चहा, मी कुठे नाही म्हणतो, तू कर ना. काहीतरी पार्सल घेऊन येतो मी. घेऊन येतो मी. दुकानात जाऊन हिसकून घेऊन येतो. पैसे देत नाही, घेऊन येतो बिना पैशांचं. कावर देणार नाही, देतील ना. नाही आलो घेऊन पार्सल मी, चल. भाजी काय केली आहे? टमाट्याची चटणी. मित्रांनो एवढं दमून थकून आलोय आणि टमाट्याची चटणी केली. काय करतो? मला पण नाही जेवायचंय, पप्पांना पण नाही जेवायचंय. का? तुला एकट्यासाठी आम्ही जेवण करून आलेले. अरे तुम्ही मस्त लग्न खाऊन आले, दिवसभर मजा मारून आले मस्त पैकी. तर मित्रांनो डेमोक्रेसी म्हणून एक हॉटेल आहे मस्त की, तिथे गेले, शानदार मस्त की लग्न अटेंड करून आले, खाऊन पिऊन आले आणि मला एकटं घरी सोडलं उपाशी. मग सगळे बाळच म्हणता मला, आणि तू म्हणते लहान बाळ आहे का? तिकडे बी कुणाला कोणी म्हणत नाही गावाकडं, सगळ्यांना बाळा बाळाच नाव माहिती आहे. तर सगळ्यांना सांगतो की माझं नाव, सगळे नातेवाईक जे आहेत सगळे मला बाळा म्हणतात, पण माझं खरं नाव कुणाल आहे आणि खुशाल आहे. दोन कोणते म्हणू शकता तुम्ही. ते समजणार काय, कोण नाव काय समजणार, ते कोणतं तरी कुणाल समजतील का बाळा समजतील? आता सगळे बाळाच म्हणतात, लहानपणापासून सगळे बाळा म्हणतात, बरोबर आहे. आपण कुणाल पाटील असतो ना. हा ना, मग कुणाल पाटील नावानेच ओळखणार आहेत ना तुला. आपले सगळे नातेवाईक म्हणतोय का मी? नातेवाईक सगळे बाळाच नावाने ओळखतात. आम्ही बाळा म्हणतो तर ते लोक बी बाळाच म्हणणार आहे. असं आम्ही कुणाल म्हटलं असतं, तुला कुणाल म्हटलं असतं त्यांनी पण, नातेवाईकांनी. हा ते तर आहेच. असं आहे ते, कोणाला माहितीच नाही ना कुणाल आहे असं. हा ते आता व्हिडिओ पाहिल्यावर समजेल. ते चल, जेवायला भूक लागलेली आहे मला, खूप भूक लागली. अजून पोळ्या बाकी. अरे सगळं पीठ भिजलेले, फक्त गरम 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 पोळ्या बस. अजून पोळ्या बाकी आहे. झालंय ना, पीठ भिजले, ते सगळं भाजी झाली तयार. मित्रांनो टमाट्याची भाजी, अरे अशी काय केली, त्यात काहीच नाहीये. तुला नाही आवडत नाही शेंगदाण्याचं कूट टाकून, साधी आहे ना. कशी चव लागली. शेंगदाणे टाकू का? टाक बाई, दुसरं काही नाही का? दुसरं काय करू? मला नाही आवडत यार ती भाजी, जाऊ दे, दुसरं काही कर बाई. दुसरं काहीतरी कर बाई, जाऊ दे बाई. बटाट्याची भाजी किंवा एकट्यासाठी कुठे काय करत बसू. मला नाही आवडत ती. दुपारी पण उपाशी ठेवलेले, काहीतरी चांगलं आज खायला.
ते चांगलं खायला मिळेल म्हटलं. आता भाजीला काय नव्हतं, काय तर तुला कारले आवडत नाही. कारले कोणाच आवडत नाही मित्रांनो. कारले आवडतं का तुम्हाला? कमेंट करून सांगा मला. तुला नाही आवडत, सर्वांना आवडणार नाही का? मग कोणाकोणाला कारला आवडतं, कोणाकोणाला नाही आवडत, मला पटकन कमेंट करा मित्रांनो. उलट कारलं भारी असतं, औषधी असतं. औषधी असतं. हा औषधी असतं कारलं मित्रांनो, असं म्हणतात सगळेजण, पण काही नाही राहत. शुगर वगैरे काय असेल ते. शुगर वगैरे काय? शुगरसाठी साखर खायची नसते जास्त. नाही ते दुसरं कोणतं काय म्हणतात? साखर किंवा जास्त गोड पदार्थ खायचा नसतो, म्हणून माझ्या शरीरामध्ये गोड पदार्थच नाहीये. आणि मी गोड वस्तू खातच नाही, सगळं तिखट खातो. भाज्या तिखट, सगळं तिखट, गोड वस्तू तर काहीच खात नाही मी. पेढे सुद्धा खात नाही मी. वाऱ्याकडे तोड करतो, पेढे खात नाही. मग मी पेढे खातच नाही ना, मग गोड पदार्थ खातच नाही ना. पेढे समोर असलं बरं खातो. एखादा ठीक आहे, तेव्हा एखादा बरं बोलते मी नाही का, तेव्हा वाऱ्याकडे तोंड करतो काय तू? एकच पेढा खातो मी, एक दोन, त्याच्यापेक्षा जास्त खातच नाही. खातोस ना. पण त्या दिवशी किती पेढे खाऊ घातले मला. ते खाऊ मला कंटाळा येत होता, ते खाऊशी वाटत नव्हतं आणि खाल्लं बी जात नव्हतं पेढेवाला. आम्ही काय कारण काय त्याचं ते सांग ना. त्याच्यात सांगतो का बरं खाऊ घातले? तर मित्रांनो, आम्ही ना पूजा केली होती आणि पूजामध्ये काहीतरी नियम होता की आई मला पेढे खाऊ घालते. तर किती पेढे होते? पावशर पेढे मी एकट्याने खाल्ले. कसं तरी खाल्ले, ते खाल्लं बी जात नव्हतं मित्रांनो. तरी एक छोटे छोटे तुकडे करून करून ते खाल्ले. पूजा होते म्हणून ते पावशर पेढे खावं लागले कसे तरी. बळजबरी खाल्ले. आयुष्यात पहिल्यांदा पावशर पेढे खाल्ले. पूजेची व्हिडिओ नाही टाकली मित्रांनो. नाही, आपण तो ब्लॉगच टाकला नाही. कोणता? त्याविषयी काढत होतो मी. नाही, तो ब्लॉगच टाकला नाही. मला वाटलं टाकला असं. नाही, मी टाकलाच नाही तो. टाकणार होता तू. आपण मग मला टाइम कुठे भेटला टाकायला? काय पूजाला बसू का व्हिडिओ काढत बसू? बरोबर आहे, त्यावेळेस कोणाला तरी बोलवायला पाहिजे. दुसरं कोणी राहिला असतं मित्रांनो तर झाले असते ब्लॉग. तो ब्लॉग तुम्हालाही आवडला असता. बरं, असंच सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असंच सपोर्ट करत राहा नेहमी. मम्मी सौरभ कधी येईल मग आता? हा, मला नाही माहिती कधी. अच्छा, ते बुट दिले का पण? नाही द्यायचे. हा, द्यायचे अजून. शर्ट सांग ना त्याला, नको देऊ ना शर्ट, राहू दे ना मला. त्याला लागतो रे. अरे भारी शर्ट आहे, आवडलाय मला म्हणून म्हटलं की राहू दे मला. हा, त्याला फोन करून विचार, पाय ठेवत असेल तर. बघ ना त्याला, सांग ना की राहू दे. कशाला राहू दे? हा, त्याला बी लागतो ना तिथे जायला. आहेत ना त्याच्याकडं. कुठे आहे तेवढे? त्याला कमीच पडतं, किती बी राहिलं त्याला कपडे जास्त लागतात. हा, पण मग इकडे भेटत नाही ना तसं शर्ट, म्हणून तर. नाही पण दुकान आहे आता दुनियाभरचे. इकडे कपडे भेटत नाही. नाशिक मध्ये नाही मिळत ना, भेटतो. असे नाही मिळत. भेटतात. शोधायचं भरपूर भेटतात. तसे जाड नाही मिळत ना पैसे इकडे. दिले तर कुठे भेटतात. पैसे दिले तर कुठे बी भेटतात. तुझ्याकडे पैसे नसते. पैशाचं काही नाही, पण तसं नाही मिळत. बरेच लोक मला बोलले की चांगला शर्ट आहे तो, म्हणून म्हटलं नको राहू दे. टाकलं चांगलं आहे तर घे. जाऊ दे ना, मग काय होतं. काय होतं? हा, मग तू याच्यामध्ये दोन दोन लावून ठेवले. काय? तू याच्यात तुळस पण टाकली, कढीपत्ता बी टाकला. ते उगला तिथे, मग आता का फेकून द्यायचा? एका याच्यात टाकून ठेवलं. ती मनी प्लॅन पाहिजे कसा झाला. त्याला काय बरेल. सुकून गेला पार तो पूर्णपणे. माती नाही रे, माती भेटत नाही. माती भेटत काय कर. तर मित्रांनो, मातीचा खूप मोठा एक तुटवडा झालेला आहे. मातीच मिळत नाही. कारण की पहिले एवढी माती राहायची, लोकांना कंटाळा यायचा, पण आता माती मिळत नाही. भेटते ना.
काय नाही घेऊन ये ना. इथे कुंड्या विकायला आहे. तिथे माती भेटते. हे इथे नवीन दुकान झाले, 20 रुपयाला मिळते फक्त कुंडी. माती घेऊन ये त्यांच्याकडे. माती पण विकत माती भेटते त्यांच्याकडं. मस्त गोण्या गोण्या भेटतात. गोण्या एवढी गोण्या काय करायची. मग झाडं नका माती आता पुण्याला आहे ना मस्त झाडं लावू आपण. तुला तर म्हणतो इथं करून टाक, पण तू नाही ऐकत. काय करू. हे सगळं रिकामं करून टाक. तू एवढं हे करून ठेवलं, असं वरती टाक ना मस्त पैकी त्याला. हा वरती चिपकव ते, तिथं वरती मस्त असं असं वर जाईल मस्त पैकी, ते असं इकडं येईल नाही का. लोक म्हणतात ना जिथे वेळ असतो तिथं पैसा येतो, पण मित्रांनो खोट आहे रे. खोट आहे खोट. असं राहिलं असतं तर मी खूप श्रीमंत राहिला असतो. झाडं लावून वरती पाठवलं. झाड वेलचं झाड पैसे येतात. काही सांगतात मनी प्लॅनच्या झाडाला पैसे येतात. काही सांगतात. हा काही बी बोलतात रे. खोटं राहतात. खोटं राहतं. मग काय बरोबर आहे. वय मानाला कधी तर कामधंदाच करत बसेल का. थोडस बाहेर फिरणं बिरणं. तर मामी गावाला गेलेली आहे. ती गावावर राहिली का मग येईल ना वाटल्यास. हा मग येईल मग. मामी गेली ना गावाला हा येईल मग. महिना 2 महिना. मग येईल गावावरून आली का नंतर. तोपर्यंत मग त्यांना खाऊ घालायला लागेल ना. हा, पण मग पोरांना. आहेत ना बाकीचे पण आहेत ना. बाकी भरपूर कोण आहे? आहेत ना. मग आहेत ना बाकीचे पण आहेत ना सगळे. आजीच थोडी नाही एकटी, मग बाकीचे पण आहेत. कोण आहे? मग आहेत ना. तर मला काय माहित का बरं नाही आली. कुत्र्याचा वास सुटलेला. कसला कोण आला. बाबा. कोण बाबा. तुझा बाप. माझा बाप काय बाप म्हणे आला बाप म्हणे काही. आजचा बाप आला. हा बरं आहे बाबा तुझं. कोण आला म्हणे. कोण येणार आहे. आला बाबा म्हणे. आज सुट्टी आहे. का बरं? कसं? महावीर महावीर नाही महावीर जयंती. त्याची सुट्टी आहे. मग तुम्हाला काल माहिती नव्हतं. हे काय देवाचं का? काय करतात? देवाचं महावीर होय, इथे हे सगळं. जयंतीसाठी आता उद्या हनुमान जयंती ना. हे बघ, कोणी बघितलं. ओ बदन काकांचा फोन आला होता बरं का. सांगितलं फोटो पाठवला त्यांना. ते अकाउंट नंबर पाहिजे होता हप्ते भरायचे. पूर्ण पैसे भरताय का ते. 2 हप्ते भरून टाकले मध्ये. 2 कुठे अजून पहिला बी नाही आला. गेला ना 2 तारीख गेली ना. तो टीव्हीचा होता गेला तो. हा याचा टीव्हीचा नाही याच 2 तारीख होती ना. मग 2 तारीख होती ना काल मागच्या महिन्यात. पण आता येणार हप्त्याची तयारी. अहो ते परवा ऑटोमॅटिकली कट होतील ना ते बँकेत टाकल्या लोन. डायरेक्ट बजाजला भरतात. कुठं डायरेक्ट म्हणजे कुठं. ऑनलाईन भरतात. अहो पण मग हप्ता बाउन्स करून भरत असतील ना ते. मग काय फायदा. हा खबर काढलं ना मला वापरायचे. धुवायचे ना ते. धुवण्यासाठीच काढले ना ते. टाकला सगळं मळमळ होतं. नाश्ता करायचं त्याच्या जागेवर काहीतरी. तुम्ही चहा बनवता गवतीचा. कुठे त्यांच्या घरी गेले होते. हा कुठे बसलो. दुसरं कुठेच गेले नाही. सांगायचं त्याच्या नाश्ता खाऊ घाला. आमच्याकडे तिथे काय नाश्ता करू. रस्त्यात. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपतोय. मम्मीने हे मस्तपैकी सामान काढलंय भरायला, त्यामुळं आजचा ब्लॉग संपतोय. चला बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.